धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य शेतकरी व धुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार दादागिरी करणे, मारहाण करणे आदी प्रकार करणाऱ्या बोरविहीर टोलवरील कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाज धुळेतर्फे जाहीर निषेध करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। बोरविहीर टोलवरील अनेक कर्मचारी हे गुंड प्रवृत्तीचे व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। संबंधित टोल नाक्याच्या मनुष्यबळाच्या ठेकेदाराने जाणून बुजून व हेतू पुरस्कर बोरविहीर टोल नाक्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामावर ठेवले आहे। हे सर्वच कर्मचारी वारंवार वाहन चालकांशी हुज्जत घालतात। वेळप्रसंगी वाद वाढवून सर्वजण मिळून वाहन चालकाला मारहाण देखील करतात। असे अनेक प्रकार यापूर्वी बोरविहीर टोल नाक्यावर घडलेले आहेत। आजच्या गुन्हेगारीच्या वातावरणात वाद नको व जीवाच्या भीतीने कोणताही वाहन चालक व सर्वसामान्य नागरिक शेतकरी हे टोल नाक्यावाल्यांशी वाद घालत नाही। कारण हे गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी केव्हा कुणाच्या जीवाचे बरे वाईट करतील याचा काही नेम नाही। यामुळे धुळे शहरातील नागरिकांना बोरविहीर टोलवरून जाताना भीतीच लागलेली असते। तसेच सदरील बोरविहीर टोल नाका येथे कुठल्याही प्रकारचे टोल नाक्याचे नियम पाळले जात नाही। स्कॅनिंगसाठी उशीर झाल्यास, पांढरी पट्टीच्या पुढे ट्रॅफिक गेल्यास वाहने मोफत विना टोल सोडण्याचा नियम आहे। परंतु सदरील टोलवरील गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी मनमानी पद्धतीने वाहन चालकांकडून टोल वसुली करत असतात। वास्तविक बोरविहीर टोल नाक्याला गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांची गरजच का आहे असा मोठा प्रश्न निर्माण होतो। अशा गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून टोल नाक्यावर काही अवैध किंवा बेकायदेशीर व 2 नंबरची कामं तर होत नाही ना, याची चौकशी होणं फार गरजेचं आहे। तसेच बोरविहीर टोल नाका येथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तपासण्यात यावे, जेणेकरून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांच्या लक्षात येईल। तसेच पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी निघेल त्यांना त्वरित बोरविहीर टोल नाक्याच्या कामावरून काढून टाकण्यात यावे। तसेच ज्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन केलेले नाही अशा देखील कर्मचाऱ्यांना त्वरित कामावरून काढून टाकण्यात यावे। तसेच सद्यस्थितीत असलेल्या मनुष्यबळाच्या ठेकेदाराचे ठेका त्वरित रद्द करण्यात यावा व नवीन चांगल्या कंपनीला तो ठेका देण्यात यावा, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे गुंड व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले कर्मचारी टोलवर काम करणार नाहीत व समाजातील सुपरिचित नेते, पुढारी, सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, राजकीय नेते, कार्यकर्ते, वाहन चालक यांच्याशी बोरविहीर टोल नाक्यावरील कर्मचारी वाद घालणार नाही। यावेळी मराठा समाज धुळे जिल्हा सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, देवेंद्र पाटील, भैया शिंदे, संदीप पाटोळे, निंबा मराठे, अतुल सोनवणे, प्रदीप भाऊसाहेब जाधव, किशोर वाघ, राजेंद्र मराठे, मनोज ढवळे, आबा कदम, भानुदास चौधरी, राजेंद्र इंगळे, कैलास वाघारे, वीरेंद्र मोरे, सुरेश पवार, वामन मोहिते, सुधीर मोरे, गोविंद वाघ, किशोर वाघ, प्रफुल्ल माने, दिलीप पाटील, उल्हास पाटील, राजेंद्र कोतेकर, डी.टी. पाटील, कृष्णा पाटील, सरपंच धामणगाव, गोविंद वाघ, बाळासाहेब ठोंबरे, प्रशांत पाटील, दिलीप सूर्यवंशी, शरद पाटील निमडाळे, शुभम पाटील, गौरव सोनवणे, कुणाल पाटील, मनोहर मोरे, रवींद्र मोरे, दीपक पाटील, तन्वीर पाटील, देवा पवार, दिनेश चव्हाण, बबलू बागुल, बी.ए. पाटील, ॲडव्होकेट दिनेश काळे, प्र पाटील, डी.टी. पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। 4 दिवसापूर्वी बोरविहीर टोल नाक्यावरती माननीय माजी आमदार शरद पाटील साहेब यांच्याशी जो वाद घालण्यात आला आणि त्या संदर्भात संबंधित टोल चालक यंत्रणेने त्यांच्या विरोधामध्ये जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, खोटा गुन्हा दाखल करत असताना ज्या यंत्रणेने तो गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी सुद्धा याची प्रायमा फेसी काही चौकशी केली नाही। थोडक्यात शरद पाटील साहेब हे माजी आमदार आहे आणि त्यांनी टोल नाक्यावर गेटवर गेला असताना त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलं। त्यांनी काय चुकीचं केलं? त्यांच्याकडे कार्ड होतं, त्या कार्डच्या मागे शासनाने कायदा कलम सहित त्यांना सूट जाहीर केलेली आहे। तर प्रथम त्यांनी कार्ड दिल्यानंतर संबंधितांनी त्यांना आरेरावीने भाषा वापरली, त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला। मला असं म्हणायचं आहे की टोल नाक्याचा धंदाच असा आहे की तिथे रोजच्या दुनियाभरच्या भानगडी होतात। मग टोल चालक जे ते काय रोज गुन्हे दाखल करायला जातात का? नाही। केवळ आणि केवळ टोल चालकाने माजी आमदार शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे, त्यांचं चारित्र्य हनन झालं पाहिजे, या द्वेष बुद्धीने त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे।
बरं, संबंधित जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा याची शहानिशा करायला पाहिजे होती. ती काय की त्यांच्याकडे ते कार्ड आहे, त्यांनी 125 रुपयाचा टोल भरलेला आहे. ही किरकोळ गोष्ट आहे, पण याला संबंधित टोल चालक यंत्रणेने मुद्दामहून मोठं स्वरूप दिलेलं आहे. कारण काय तर शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे. या संदर्भात आम्ही आज सकल मराठा समाज धुळे संपूर्ण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत आणि ह्या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय.